जय महाराष्ट्र। मी दिलीप सुरवाडे, उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख आणि माजी नगरसेवक, शिवसेना ठाकरे पक्ष भुसावळ। भुसावळ शहरातील नागरिक बंधू भगिनींनो, आज या एका गंभीर विषयाकडे मी आपल्या सर्व शहरवासीय आणि भुसावळ तालुक्यातील ग्रामस्थ बंधू भगिनींचं लक्ष वेधू इच्छितो की आपल्या या भुसावळ तालुक्यामध्ये शहर आणि ग्रामीण भागात महावितरण कंपनी वीज बिलाच्या बाबतीमध्ये आणि वीज मीटरच्या बाबतीमध्ये काम सुरू आहे। संपूर्ण तालुक्यामध्ये, शहरामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू केलं आहे आणि हे जे स्मार्ट मीटर आहे, या मीटरच्या बाबतीमध्ये आपल्या आतापर्यंत जी राज्य, शहर आणि राज्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ 2.5 कोटी विद्युत ग्राहक आहेत आणि अशा प्रकारे एका स्मार्ट मीटरची किंमत ही 12,000 रुपये आहे। आता हे 12,000 रुपये आपल्याकडनं लगेच ते वसूल करत नाहीत, परंतु हळूहळू ही वसूल करत ही रक्कम साधारण 342 कोटी एवढी वीज बिला व्यतिरिक्त महावितरण कंपनीकडे ही रक्कम जमा होणार आहे। आता यातली महत्त्वाची समस्या काय आहे की मीटर आपल्याला नवीन लावून देत आहेत, संपूर्ण राज्यामध्ये ती मोहीम सुरू आहे आणि या स्मार्ट मीटरचं नेमकी आपल्याला समस्या काय की या समस्या अशी आहे की या स्मार्ट मीटर लावल्यामुळे साधारण जी काही गती आहे त्या मीटरची, त्यामध्ये जवळजवळ 60 ते 70% अधिक बिल या मीटरमुळे येतं। अशी आतापर्यंत ज्या काही लोकांनी यावर प्रयोग केले आणि माहिती घेतली, अशा तज्ज्ञ लोकांनी आपल्यासमोर ही माहिती उपलब्ध करून दिली आहे की स्मार्ट मीटर जर आपण लावलं तर त्याच्यामुळे 60 ते 70% अधिक बिल आपल्याला येतं आणि त्यामुळे हा जो भुर्दंड आपल्याला बसतो आहे तो आपल्याला, आणि साधारण मध्यमवर्गीय असतील, त्याच्यापेक्षाही गरीब खालचा वर्ग आहे, त्यांना अशा प्रकारे जर वाढीव बिलं आले 60 ते 70% दराने, तर सामान्य अशा ग्रामीण भागातील आणि जो कष्टकरी वर्ग आहे, ज्यांच्याकडे एवढी ऐपत नाही आहे, अशा लोकांना विद्युत मीटर हे घरामध्ये कायमस्वरूपी ठेवणं अत्यंत अडचणीचं होण्याची शक्यता आहे। कारण तेवढी बिलं जर भरता आली नाही तर हे महावितरण कंपनी आपली ही जे मीटर आहे हे मीटर कट करतील आणि त्यामुळे आपल्या घरात विद्युत प्रकाश जो आहे तो बंद होण्याची शक्यता येत्या काळामध्ये निर्माण झालेली आहे। अशा प्रकारचं हे न दिसणारं संकट आज आपल्यासमोर आहे आणि म्हणून या संपूर्ण स्मार्ट मीटरच्या लावण्याच्या महावितरण कंपनीच्या निर्णयाला खरं म्हटलं म्हणजे आपल्याकडे वीज कायदा आहे, महावितरण कंपनी आणि पूर्वीचं जे MSEB आहे त्यांचाच कायदा आहे। वीज कायदा 2003 अधिनियम क्रमांक 47/5 नुसार मीटर वापरासंबंधी स्वातंत्र्य आणि कायदेशीर निवड करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे। आता हे मीटर लावून घ्यायचं का नाही या बाबतीमध्ये हा संपूर्ण अधिकार, संपूर्ण स्वातंत्र्य हे या ग्राहकाचा आहे, सामान्य नागरिकांचा आहे आणि तो अधिकार त्यांना असलाच पाहिजे, अशा प्रकारचा कायदा महावितरण MSEBनेच केलेला आहे। मग आता हा जो कायदा आहे हा तुम्ही धाब्यावर बसून त्या ग्राहकाला त्याची संमती न घेता जर तुम्ही ते मीटर बसवत असाल तर हे कुठल्या कायद्याला धरून आहे, असा प्रश्न आज आपल्यासमोर आहे आणि त्यामुळेच अशाच प्रकारे जर हे मीटर जर बसवले गेले तर त्यामध्ये आणखी ज्या काही तज्ज्ञ लोकांनी प्रात्यक्षिकं केली आहे त्यांनी असं लक्षात आणून दिलं आहे की सामान्य मीटर आहे ते 10 तासामध्ये
219 युनिट दाखवतं. हे लक्षात घ्या. म्हणजे 10 तासामध्ये जेव्हा हे आपलं जे सामान्य जुनं मीटर आहे ते मीटर 10 तासामध्ये 219 युनिट दाखवतो. आणि तेच स्मार्ट मीटरने जेव्हा मोजण्यात आलं तर स्मार्ट मीटरने किती दाखवलं? स्मार्ट मीटरने 479 युनिट दाखवलं. आणि त्यामुळे ही जी तफावत आहे की 219 कुठे आणि 479 कुठे, अशा प्रकारची ही महत्त्वाची तफावत विद्युत ग्राहकांनी आणि सामान्य आपल्या नागरिकांनी लक्षात घ्यायचं आहे की ही जर तफावत त्या स्मार्ट मीटरमुळे येत असेल तर आपल्या येणाऱ्या वीज बिलामध्ये किती मोठं आर्थिक फटका भुर्दंड आपल्याला बसणार आहे याची जाणीव या निमित्ताने आपण सर्वांनी करून घ्यायची आहे. या सांगण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला मुद्दाम सरकारच्या विरोधात किंवा महावितरणच्या विरोधात आपल्याला मुद्दाम काहीही म्हणायचं आहे. आपलं म्हणणं काय आहे की सामान्य वर्गाला हे विद्युत पुरवठा योग्य त्या दरामध्ये त्याला परवडेल असं झालं पाहिजे. उद्या जर ही मीटरं जर सर्व महागडी झाली, विद्युत अत्यंत महागडी झाली, तर हा जो सामान्य गरीब वर्ग आहे, ग्रामीण भागातील वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, दलित, उपेक्षित, मागास वर्ग आहे, अशा या कुटुंबांमध्ये इतकी भरमसाठ बिलं जर आली तर ही बिलं हा आपला साधारण गरीब वर्ग ते बिल भरू शकणार नाही. आणि त्यामुळे हे मीटर हळूहळू प्रत्येकाच्या अशा गरीब कुटुंबातील माणसाच्या घरातील ही कनेक्शन कट होतील, ही स्मार्ट मीटर परत जातील आणि त्यामुळे गरिबाच्या घरात अंधार दिसेल. आणि अशाच प्रकारे जर अंधार दिसत असेल तर हे शासन जे आहे, सरकार आहे, हे कल्याणकारी जनतेसाठी काम करत आहे असं कसं म्हणता येईल? कारण त्यांच्या मुलांना विद्युत जर घरात नसेल, प्रकाश नसेल, तर अभ्यास कसा करायचा, घरातील कामं कशी करायची, हा मोठा यक्ष प्रश्न तिथे उभा राहणार आहे. आणि त्यामुळे आम्ही या निमित्तानं आपल्या लोकांच्या लक्षात आणून देतो आहे. कारण भुसावळमध्येही जवळजवळ 40,000 मीटर बसवण्याचं संकल्प आहे. कारण गावामध्ये, शहरामध्ये जवळजवळ सुमारे 40,000 विद्युत ग्राहक आहेत आणि त्यामुळे एवढे मीटर भुसावळ शहरामध्ये बसवले जाणार आहेत. आता काही भागामध्ये सुरुवात झाली आहे. मला काही ज्यांच्या भागामध्ये विद्युत मीटर हे असे स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहे त्या लोकांचा विरोध असतानाही तिथे मीटर बसवण्यात आले आहेत, अशा प्रकारची तक्रार माझ्याकडे आलेली आहे. आणि म्हणूनच आपण भुसावळ आणि या तालुक्याच्या परिसरासाठी या गोष्टीला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे, विरोध केला पाहिजे. अशा प्रकारचं हे जे संकट आहे याला आपण विरोध केला पाहिजे. आता या स्मार्ट मीटरला नागपूरपासून विरोधाला सुरुवात झाली. स्वतः मुख्यमंत्री त्याच भागाचे आमदार आहेत, तिथलं ते प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या भागातूनच नागपूर खंडपीठामध्ये जी याचिका दाखल केली आहे त्या याचिकेमध्ये घर मालकाच्या परवानगीशिवाय मीटर बसवल्यास संबंधित महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश राज्य सरकारला या हायकोर्टाने द्यावे, अशा प्रकारची याचिका दाखल करण्यात आली आहे. अद्याप या नागपूर खंडपीठामध्ये तो निर्णय झालेला नाही आणि अशाच प्रकारची याचिका ही सुप्रीम कोर्टात सुद्धा दाखल झालेली आहे. त्या बाबतीत अजून निर्णय झालेला नाही आणि म्हणून अशा प्रकारे हे जे आपल्याला जो भुर्दंड बसणार आहे या बाबतीमध्ये विद्युत ग्राहकांनी, सामान्य नागरिक बंधू भगिनींनी या बाबतीमध्ये जागरूक राहणे आवश्यक आहे.
कारण हे जे चाललेलं आहे याला आपण जर महावितरणच्या या स्मार्ट मीटरला जर विरोध केला नाही तर आज आपण दुर्लक्ष केलं तर हे मीटर संपूर्ण शहर आणि गावामध्ये असं करत करत अनेक राज्यातील भागामध्ये स्मार्ट मीटर लागतील आणि ज्या ठेकेदाराला हे काम दिलेलं आहे त्या ठेकेदाराला एका मीटर मागे 12,000 रुपये मिळणार आहेत। एवढं महागडं मीटर जे आतापर्यंत आपण जे मीटर वापरलेले आहेत त्याच्या किमती इतक्या मोठ्या कधीही नव्हत्या आणि त्यामुळे एवढा मोठा भुर्दंड हा आपल्या वीज बिलाच्या येणाऱ्या विशिष्ट अतिरिक्त रकमेमध्ये त्यातनं टप्प्याटप्प्याने या 12,000 आपली जी किंमत आहे मीटरची ती टप्प्याटप्प्याने त्या याच्यातून वसूल केली जाईल। आता वीज बिल आलं म्हणजे त्यात 200 असतील 500 रुपये त्यांनी वाढवलेले असतील तर ते आपल्याला भरावेच लागतील अशा प्रकारचीच ती संपूर्ण यंत्रणा काम करणार आहे। त्यामुळे ते बिल हे आपल्याला भरावंच लागेल। त्यामुळे हे जे 12,000 रुपयाचा जो भुर्दंड आहे तो आपल्याला चुकणार नाही आणि म्हणून भुसावळ शहर आणि तालुक्यातील जनतेला नागरिक बंधू भगिनींना आम्ही शिवसेनेतर्फे असं आव्हान करतो की या बाबतीमध्ये आपण जागृत व्हावं कारण भुसावळ शहरात वीज बिलाचा गोंधळ आणि स्मार्ट मीटर बसवण्याच्या बाबतीमध्ये तक्रारी आलेल्या आहेत। हे मी तुम्हाला आजच्या लोकमतच्या आणि मागच्या हप्त्यामध्ये दिव्य मराठीमध्ये सुद्धा बातमी आलेली होती। आता प्रत्यक्ष नागरिकांनी जो विरोध केला आहे स्मार्ट मीटरला आणि वीज बिलामध्ये ज्या हजारो रुपयाचे जे घोळ करण्यात आले आहेत ज्या व्यक्तीचं बिल हे 1,000-2,000 असेल त्याला 8,000 ते 10,000 रुपयाचं बिल आकारण्यात आलं आहे। अशा प्रकारचे हे जे वीज बिलातील गोंधळ आहे ते प्रत्यक्ष या आजच्या दैनिक लोकमतच्या अंकामध्ये आपणास दिसतील आणि त्यामुळे हे काही मी माझ्या मनाने सांगत नाही। आजच्या वृत्तपत्रामध्ये हे भुसावळ शहरात वीज बिलाचा गोंधळ नागरिक संतप्त जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा आरोप अशा प्रकारचा या लोकांनी केलेला आहे। सुब्रतो मित्रा या नावाचे हे ग्राहक आहे ओम पार्क परिसर यांनी आपलं मत दिलं आहे की माझ्या बिलामध्ये जी काही जास्तीची रक्कम दाखवलेली आहे त्याबद्दल त्यांची तक्रार या लोकमतमध्ये आलेली आहे। त्यानंतर सतपाल सिंग मठारू यांना सुद्धा 2,000 रुपयाच्या ऐवजी 8,000वर बिल आल्याचं त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे। प्रदीप पाटील म्हणून एक ग्राहक आहेत त्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये आपलं मत दिलेलं आहे की स्मार्ट मीटर हे अवास्तव बिल दाखवलं जात आहे अशा प्रकारची त्यांची तक्रार आहे आणि याच विभागाचे जे कार्यकारी अभियंता आहे त्यांनी उत्तर दिलेलं आहे की हा गोंधळ झाला परंतु तो आम्ही 3-4 एजन्सींची तिथे नेमणूक केली आहे। ते मीटर रिडिंग घेतले नसल्याचा प्रश्न कायमचा निघेल आणि पुढील महिन्यापासून वीज ग्राहकांना योग्य ते तपासून दिलासा मिळेल। आता हे त्यांनी त्यांच्या वतीनं खुलासा केला आहे परंतु महावितरण कंपनीतर्फे जे काही ठेके दिलेले आहेत ते त्यांचे कर्मचारी अजूनही ज्या दिवसापासून अशा प्रकारची यंत्रणा काम करते आहे ठेकेदारीने त्या दिवसापासून काही अपवाद वगळता त्यांचे कर्मचारी विद्युत मीटरचं रीडिंग घेताना नियमितपणे दिसत नाही। रीडिंगही नियमितपणे जात नाही। वीज देयकं वीज बिलं ही सुद्धा वेळेवर ग्राहकांना मिळत नाहीत। हा आमचा स्वतःचाही अनुभव आहे। अगदी तारीख संपल्यानंतर ते बिलं येतात किंवा येत सुद्धा नाही। अनेकदा त्याचे काही गठ्ठे कचऱ्यापट्टीमध्ये कुठेतरी पडल्याचेही उदाहरणं मागे लक्षात निदर्शनास आलेले आहेत। तर अशा प्रकारे हा जो महावितरणचा गोंधळ सुरू आहे या गोंधळाला आणि या थोड्याशा नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत भुर्दंडकारक अशी जी ही वीज बिलाची आणि स्मार्ट मीटरची जी काही यंत्रणा काम करते आहे त्याला आम्ही शिवसेनेतर्फे अत्यंत विरोधाची भूमिका यासाठी घेत आहोत
की सामान्य नागरिकांना अशा प्रकारे त्यांची लुबाडणूक होऊ नये, त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड बसू नये, यासाठी आम्ही शिवसेनेतर्फे मान्य जे संबंधित अधिकारी आहेत महावितरणचे भुसावळ शहरचे त्या अधिकाऱ्यांना भेटून ही बाब लक्षात आणून देणार आहोत आणि अशा प्रकारे हे जे भुर्दंड आणि जास्तीचे रीडिंग देणारे जे मीटर्स आहेत ते आमच्या या परिसरामध्ये लावू नयेत, अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष शिवसेनेतर्फे भेटणार आहोत आणि त्याच प्रकारे ग्राहकांना अशा प्रकारे जर काही ठिकाणी मीटर लावण्यात आलेले असतील तर त्यांनी या बाबतीमध्ये शिवसेनेकडे अशा प्रकारची आपली जी तक्रार असेल ती लेखी याच्यासोबत त्या तुमच्या वीज बिलाची झेरॉक्स जोडून शिवसेनेच्या आमच्या पदाधिकाऱ्यांकडे संपर्क साधून ते प्रत्यक्ष जमा करावेत, म्हणजे आम्ही त्या बाबतीमध्ये महावितरणकडे संपर्क साधून त्या बाबतीमध्ये एक या वीज बिलाच्या विरोधात, स्मार्ट मीटरच्या विरोधात एक लोक चळवळ, एक न्याय हक्कासाठी शिवसेनेची ही चळवळ म्हणून आम्ही सुरू करणार आहोत। यामध्ये भुसावळ आणि आजूबाजूच्या परिसरातील तालुक्यातील सर्व नागरिक ग्राहक बंधूंनी या बाबतीमध्ये शिवसेनेच्या सोबत सहकार्य करावे आणि आपण या बाबतीमध्ये सहभागी व्हावे या चळवळीमध्ये, अशा प्रकारची मी आपणास एक आव्हान करतो, विनंती करतो आणि आपण पुनश्च या संपूर्ण वीज बिलाच्या बाबतीमध्ये, स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये जागरूक राहावं। अशा घटना ज्या भागामध्ये घडत आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, अशा प्रकारचं मी आव्हान आणि विनंती पुनश्च करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।